तर आज आम्हाला करायची मिसळ आणि हे बघा आमच्या आईने ते कांदा वगैरे कट करतायत आणि हे आपल्याला त्यासाठी मटकी लागणार आहे मिसळसाठी. तर आपल्याला मिसळसाठी बघा मटकी लागणार आहे आणि कोथिंबीर पण आम्ही चिरून ठेवलेली आहे. इथे कढीपत्ता आहे हा आणि हे सगळे मसाले जेवढे आपल्याला लागणार आहेत ना तेवढे आम्ही घेतलेले आहेत. आणि हे कांदा वगैरे टोमॅटो आलं लसूण हे पूर्ण आम्ही घेतलेले आहे कट वगैरे करून. आणि हा मिसळ मसाला आम्ही हावाला यूज करतो टायगरचा. आणि हे ना आपल्याला ना वाटायचंय याच्यामध्ये. आपल्याला याच्यामध्ये सगळं टाकायचंय टोमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहे ना वाटायचं. आणि थोडंसं पाणी पण घालायचंय बारीक व्हायला. हे झालेलं आहे वाटण असं झालेलं आहे त्याच्यामुळे ना एकदम बारीक ना आपलं लाचचं भांड होतं. म्हणजे मी ना सगळं लाचचं राहिलेलं ना तेवढं सगळं टाकलेलं आहे मी आता. हे लाचचं बघा हे बघा एवढं सगळं झालंय कारण आम्हाला बऱ्याच माणसांना करायचं आहे तर त्याच्यामुळे. तू हे खातोय का पिझ्झा? पिझ्झा आवडतो तुला? इथं ना आता तेल टाकतोय आम्ही बघा तुम्ही. जिरी जरा आपला हा कढीपत्ता आणि जे आपण हे वाटण केलं ना ते सगळं टाकायचं याच्यामध्ये. ना हा कांदा ना ब्राउनिश होतोपर्यंत ठेवायचा आहे एकदम असा लालसर झाला पाहिजे. आणि इकडे ना आम्ही पाणी उकळायला ठेवलेलं आहे जरा गरम पाणी पण टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये. तर हे आपले मसाले आहेत बरं का. हे आमची घरगुती कांदा लसूण मसाला आहे मिरची पावडर आहे थोडासा चिकन मसाला आहे थोडासा मिसळचा मसाला आहे हळद आहे आणि कोणतं हा लाल तिखट आहे आणि धना पावडर आहे करून घ्यायचा. हा मिसळ मसाला आम्ही ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. आता याच्यात आपलं मटकी आणि वाटाणा जाणार आहे तर आमच्या आईने टाकलेलं आहे याच्यात मटकी वाटाणा. आम्ही त्यांच्याच हातची मिसळ करतो कारण त्याच करतात दरवेळेस मिसळ. नाश्त्यासाठी मॅगी चालली होती आमची. साधीवालीच केली आहे आम्ही. हे याच्यामध्ये ऍड करणार आहे हे बघा पूर्ण गरम पाणी जेवढं केलेलं सगळं टाकलेलं आहे आम्ही. किती लागते नाही का त्यानुसार आपण ती मिसळ वाढवायची. ही ना मिसळ आम्ही 8-9 माणसांसाठी केलेली आहे हे बघा. मीठ ऍड केलंय बघा आम्ही. त्याला ना आपल्याला उकळी यायला पाहिजे कारण ना यातली मटकी वाटाणा ना हे शिजलं पाहिजे चांगल्या प्रकारे. त्यामुळे आपण याला जरा बराच वेळ ठेवणार आहे उकळी असतोपर्यंत. थोडीशी ऍड करायची नंतर मग लागल्यावर परत टाकता येईल. पण बघा कशी भारी आलेली. तर मी आता ना मॅगी आणि ही यांना मॅगी घेतलेली. ही आपण आहे ना इथं आपली मिसळ रेडी झाली. आम्ही आता इथं कोथिंबीर वगैरे टाकली तर बघू शकता हे बघा आमची मिसळ मस्त अशी झालेली. त्यानंतर आहे ना आपल्याला जेवायला घ्यायचंय तर घेतलेलं आहे आणि आता जेवायला घेऊया. ताट वाढतीये मी. कांदा वगैरे मी आधीच ऑलरेडी कट करून ठेवलेलं फक्त घ्यायचं होतं आपल्याला बाकी काय नाही. कोथिंबीर आणि जशी आपल्याला पापडी लागेल आणि बारीक शेव मोठी शेव दोन्ही मिक्स आहेत तर हे आपल्याला आता रेडी झालेले आहे.